नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. लक्षात घ्या की डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो एकच दिवस जमा झालेला आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की काल असेल निवडणुका आणि आज आहे निवडणुकांचा निकाल. तर या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं नाही आहे आणि साधारणतः ज्या लाडक्या बहिणी आहेत मोठ्या संख्येने आहेत ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आले नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणी आहेत आपल्याला विचारत आहेत की हप्ते वितरण कधी होईल. तर साधारणतः लक्षात घ्या आज आचारसंहिता संपेल. आज दिवसभरामध्ये हप्ते वितरणाची शक्यता कमी आहे. जर हप्ते वितरण सुरू होत असेल तर निकाल जो निवडणुका आहेत यांचा निकाल लागल्यानंतर सायंकाळी उशिरापासून सुरू होऊ शकतं, अन्यथा उद्यापासून कोणत्याही वेळी हे हप्ते वितरण सुरू होऊ शकतं. पण आता सोशल मीडियावरती एक सध्या जे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत आणि लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती पाहत आहेत ते आहेत अपात्रतेचे निकष. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक लाडक्या बहिणी आहेत तर ह्या ज्या आहेत तर अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांना लाभ आलेला नाही आहे अशा प्रकारचा मेसेज व्हायरल होत आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पात्र लाडक्या बहिणी देखील आहेत त्यांना लाभ आले नाही आहे. तर सगळ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकष तर परिचयाचेच आहेत. ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या आणि लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभ घेत होत्या आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जर त्यांचा लाभ आला नसेल तर अपात्रच असल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात येऊ शकतं. तर याचे निकष तुम्हाला माहितीच आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचं वय 21 ते 65 वर्ष वयोगटामध्ये असलं पाहिजे. याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. हे नियमित निकष आहेत आणि त्याचबरोबर लक्षात घ्या एका कुटुंबामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित एवढ्याच लाभार्थ्यांना हा लाभ आहे तो वितरित केला जातो. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये IT रिटर्न धारक नसावेत, घरामध्ये 4 चाकी वाहन नसलं पाहिजे. लक्षात घ्या तुमच्या मिस्टरांच्या नावे किंवा तुमच्या नावे यापैकी काही नसलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसले पाहिजेत. त्याचबरोबर लक्षात घ्या की दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच एकापेक्षा अधिक योजना म्हणजेच लक्षात घ्या लाडकी बहीण असेल, PM किसान असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत असाल याच्यामध्ये लक्षात घ्या की PM किसान योजनेचा लाभार्थ्यांना 500 रुपयाचाच लाभ वितरित केला जातो. हा निकष होता. आणि त्याचबरोबर उत्पन्न मर्यादा 2.5 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. हे नियमित निकष आहेत आणि याची कागदपत्र पडताळणी आहे ते नियमित होत असते. त्यामुळे या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणी जर अपात्र झालेल्या आहेत तर त्यांना मात्र या संदर्भात काहीच करता येणार नाही आहे. पण अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत या सगळ्या निकषामध्ये बसत असून देखील त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आले नाही आहे. त्यांनी घाबरून जायचं नाही आहे. त्यांना त्यांचा लाभ आहे तो मिळणार एवढं कन्फर्म आहे. तर याच्यासाठी शासनाअंतर्गत काही नियमावली काढली जाईल किंवा त्यांच्या अंतर्गत जर त्यांची कागदपत्र पडताळणी चुकलेली असेल लक्षात घ्या की अजून KYC संदर्भात जे मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी कोणतीही अपात्रतेसंदर्भात घोषणा केली नाही आहे किंवा आम्ही एवढ्या संख्येच्या आसपास लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे किंवा पात्र असून देखील लाडक्या बहिणींच्या अपात्र झालेले आहेत याचं कारण अजून शासनामार्फत स्पष्ट झाले नाही आहे. त्यामुळे थोडे दिवस प्रतीक्षा करा. शासनामार्फत या संदर्भातली स्पष्टता देण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही पात्र असाल आणि अपात्र झाला असाल तर मात्र तुम्हाला पुन्हा लक्षात घ्या की लाभ मिळण्यासाठीची प्रोसेस शासनामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही आहे. आणि लक्षात घ्या की KYC मध्ये फक्त होय नाही केलं तर याच्यामुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो. तर लक्षात घ्या की KYC मध्ये अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की KYC चुकलेली आहे. KYC मध्ये होय नाही जर तुम्ही केलं असेल तर लाभ बंद होईल का, तर मुळातच नाही आहे. ते केवळ ऑप्शन होते. खरी तर पुढे प्रोसेस असते. तर आधार कार्ड ज्यावेळी तुमचं किंवा तुमच्या पतींचं आधार कार्ड व्हेरीफाय करता त्याच्यानंतर लक्षात घ्या आधार संलग्न जे इतर जे डिपार्टमेंट आहे तर यांचा डेटा चेक केला जातो. तर लक्षात घ्या खरोखर तुम्ही याच्यामध्ये अपात्र असाल, 4 चाकी वाहन असेल, मिस्टरांच्या नावे IT रिटर्न धारक असतील, त्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील तर अशा विविध कारणांमुळे तुमचा जो लाभ आहे तो KYCच्या नंतर जे व्हेरिफिकेशन होईल त्याच्यामध्ये रिजेक्ट केला जाऊ शकतो. पण याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत यांना काहीच धोका नाही आहे. फक्त प्रतीक्षा करा. चुकीच्या सोशल मीडियावरती ज्या बातम्या येत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जरी लक्षात घ्या की तर यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब होती की आधार सीडिंग इनॲक्टिव्ह होणं. तर लक्षात घ्या इनॲक्टिव्ह होणं हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना झालेला आहे.
जास्तीत जास्त पोस्ट बँकेमध्ये असलेल्या लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे आधार आहे ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाभ वितरणामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. ज्यांचं आधार कार्ड जे आधार सेडिंग आहे डिॲक्टिवेट झालेलं आहे त्यांनी लवकरात लवकर ॲक्टिवेट करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला पुढचा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. तर अशा प्रकारे ही आताची अपडेट आहे. अपात्रतेसंदर्भातले निकष लवकरच शासन जाहीर करेल किंवा त्यांनी एवढ्या लाभार्थी महिलांना हप्ते का दिले नाही आहे याचं कारण स्पष्ट करेल. त्याच्यानंतरच तुम्हाला या संदर्भातली माहिती देता येणार आहे. तर अजून तरी अपात्रतेसंदर्भात शासनाने काहीच सांगितलं नाही आहे, त्यामुळे हप्ते वितरण पुन्हा होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा.